रहावे सुसारदायक जगी अरणीचे नारी नर विश्वास ठेवती सावत्यावर दंडने पवित्र नगर महिवरी नसे दुसरे निवडीना याती समान केली लहान थोर सुखी झाली पुण्यवंत धर्मशिले स्थळी हे नारी नर विरक्त पूर्ण पवित्र हे आरण सावत्याचे गाती गाण जोडिले शांती संपत्ती निधान करीती कीर्तन सकळा तो तोडी अंबराई दुःख त्या थोर होई सावता सोडून दूर जाई तो होई दुःखिता वृक्षामध्ये चंदन तोर संती सावता चतुर संगतीने होत उद्धार सर्व काळाखंड जप तपाना करिता साधना संगतीने होय ब्रह्मज्ञान अरणीचे जन पावन पूर्ण श्रेष्ठ महिवरी याची पुन्हा ही जगी तोर सावत्याने गेली अवतार ऋण फेडिले त्याचे समग्र ग्राम झाला पावन सहजची सहज रूपा सावत्या हे माय बापा क्षणी कया दे रूपा त्वाजी सोडिले कैसा हो मी उतराई सांग सांग माझी आई तुझे श्रवण कीर्तन नवाई तुम्हा कैसी साधेल तुझा नाही मरण काळ पवित्र ही पुण्य वेळ चतुर्दशीच पुण्य फळ प्राप्त झाले सर्व का सकळा सावत्या समाधी दिदली देवी पुण्य कर्मे निर्मिले येणे झाडे भांती सोडिली व्यापिली जोडली मती त्याची भावी कसाच भावे जाणती अभक्तासी नसे गती अनुभवे हे घेती सज्ञान भाविक नर चतुर्दशी पर्व साधिले पुण्यभागी सर्व धाले अमोशेशी काला वाहिले करीती झाले सकळ चतुर्दशी पुण्यतिथी अमुषा काला ख्याती देव पुणे निश्चिती सकळ जना कळले पुण्यतिथी सदैव येत पालखी गणा समवेत काला ऊर कोणी जात ऐसी प्रख्यात परंपरा पंढरीच जाताना एकनाथ पालखी आरणा मुकाम करुणे हरी जागरणा सारोणी जाते पंढरीहून येई समयी पालखी सह मुक्ताबाई श्रावण शुद्ध प्रतिपदेस येई नंतरी पुढे जातसे ऋतू थोर पूर्ण वसंत सावता माळ्या तो पसंत चैत्रमध्ये एकादशीचा उटी उत्सव होत असे चैत्रमध्ये एकादशी चतुर्दशीचा उत्सव होत आहे म्हणजे ह्या तिथीला याने संजीवन समाधी घेतली आणि बाकीचं तर तुमच्या लक्षात आलं की संत एकनाथ महाराजांची जी पालखी पंढरीला येते त्या अगोदर आगणला जाते आणि आगणला हे संतांचं भेट होते संत मिलन होतं आणि मग तिथून ते पालखी पंढरीला येते आणि मुक्ताईची जी पालखी असते ते पंढरीला येते पण पंढरीहून परतीचा प्रवास करताना आगणला संत सावता महाराजाच्या भेटीला जाते आणि मग तिथून त्यांचं परतीचं प्रवास सुरू होतो आणि हे पंढरीची आषाढीची वारी झाल्यानंतर पांडुरंग जातो हेही तुम्हाला माहित आहे. सर्व पर्वणी माणिक नसे हिऱ्याची खाण जगी नसे सर्व हत्ती मस्तकी मोती कड नसे तेवी सावता नसे अन्यत्र अरण हे रत्न खाण सावता तिथेची निधान त्या देखती पवित्र जन लाभ पूर्ण पावती उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड क्षेत्रले महिमे वर्णिले पर्यायसे जगी नाही देखिले पूर्ण पवित्र नगरा घरदार न सोडिता जप तप न साधिता अरणी लाभे मोक्षायता ऐसा सावता प्रतापी ऐसे पवित्र जना कर्मज्ञानी निपुण साधिती नाम अनुसंधान दडे निधान अरण अभंगवाणी श्रेष्ठ सार जपोणी करीती उपकार श्रोत्या उपरविती भवतीर ऐसी परंपरा चालविती परंपरेची जैसी ओळ मार्ग तैसा दाविती चोखाळ पावविती निर्वाण स्थळ तरती सर्व विश्वासी तरले आणि खेम तरतील गाठतील मागिले स्थळ भाव सर्वात अमोल पैल पार जाण्याशी ज्ञानियाशी अहम भाव पंडित वाचक वेदाचा ठाव वारकऱ्या भक्ती सर्व मोक्ष पर्व साधेना जे कागिरी कपाटी बसले ध्यानाची आकाशे लागले त्या ते ध्येय साह्य लादले संत जाविले निधान संतावाणी प्राप्ती नाही वेदशास्त्र देती ग्वाही जे का उदासीन देही त्या संत उद्धरती त्या संत उद्धारती कुणाला संत हे जगत उद्धारासाठी अवतार कार्य घेत असतात त्या तुमच्या आमच्यासारखं जन्म घेऊन येत असतात जे गिरी कंदरी गुढे तिकडं बसलेत त्यांच्यापेक्षाही ह्यांची महती मोठी असते संन्याशापेक्षा संत मोठे असतात का संन्याशी हा
तुमच्या गृहस्थी लोकावर अवलंबून त्याचं जीवन असतं. म्हणजे त्याच्या कमाईमध्ये मोठा वाटा तुमचाही असतो. का? तुम्ही त्याला अन्नदान पुरवता आणि म्हणून तो संसार न करता तुमच्या कष्टावर जगतो आणि संन्यास जीवन जगत असतो. पण गृहस्थ आश्रमात असलेले हे संत हे आपल्यासारखंच बाकीच्या भुकेला, तान्याला, अमका तमका, वारीला जाणारा येणारा ह्यांना सुद्धा अन्नदान करतात. नुसतं ज्ञानदानच नाही तर पोट भरण्यासाठी सर्वात श्रेष्ठ असं दान आहे त्या अन्नदान, तेही करतात. आणि ज्ञानदान तर अन्नदानापेक्षाही श्रेष्ठ आहे. का? की ज्ञानदानामुळं तुमच्या आमच्या आत्म्याचं परम कल्याण होतं. परम गतीला आपला आत्मा पोचू शकतो त्यांच्या ज्ञानामुळं. आपणाला जर ज्ञानी गुरु मिळाला तर आपण सुद्धा परम गतीला जाऊन पोचतो. म्हणजेच मोक्ष मिळवू शकतो. मोक्ष मिळतो आपणाला आणि ह्या आवागमनाच्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून कायमची सुटका होत असते. त्याची जाणे ताण भूक नावडे ज्या राज्य सुख विषामृत होय देव संत कृपे अखंड संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर समाधीचा अपूर्व प्रकार आळंदी देव आले सत्वर गरुडावरी बैसुणी सवे रुक्मिणी सुंदरी रिद्धी सिद्धी बरोबरी देव विमाने अंबरी पक्षापरी जमलीसे पुंडलिक गरुड हनुमंत नाना नामा विसोबा परसा भागवत चांगा वटेश्वर सावता प्रख्यात सकळ संत आले अपूर्व जमला ताट दिंड्या पताका चौखटा चक्रकीर्ती झाले प्रकट ज्ञानदेवा स्नान घातिले संत पंगती बैसल्या भोजनास ते वर्णन अपूर्व विशेष नामदेव प्रेमळ बोले बहुवस थोर स्वानुभविक सावता कुंभार एकेठाई सकळ संत ते समयी रुक्माईने तृप्त केले तरी सर्व दक्षिती ज्ञानदेवा सर्वाशी भेटून ज्ञानेश्वर देवे खोलिले समाधी घर बंद झाले विवरद्वार थोर उर्व अंतरी या नंतरी विमानी बैसुण सासवड ग्रामी आले संत जण येथे समाधीस्थ झाला सोपान सावताही असे तई या समाधी नंतरी सावता समाधीस्थ अर्णपुरी ही ती कथा सविस्तरी आताच ही कथिली नंतरी मुक्ताई चांगदेव निवृत्ती नाथादी संत अपूर्व समाधी रूपे वैभव जगती राहिले नामदेवाचे आयुष्य थोर संत समाधीचे प्रकार स्वहस्ते केले सविस्तर एकटा मागे राहिला बरोबरीचे गेले सज्जन नामदेवाचे तळमळी मन न भेटे ज्ञाननिधान ज्ञानेश्वर श्रेष्ठ संत पुण्याईचा महाजोर देव धावा केला थोर आळ घेतली ज्ञानेश्वर संत महंत भेटीची